BBC मराठीमध्ये मी श्रीकांत बंगाले तुमचं स्वागत करतो। मी सध्या बीडमध्ये आहे। बीडच्या श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात मी उभा आहे। तुम्ही तर बघू शकता की एक मोठं मैदान क्रीडा संकुल माझ्या पाठीमागे आहे। क्रिकेटचे सामने तर सुरू आहे, एक लीग सुरू आहे, ती आता मॅच थोड्या वेळात सुरू होईल। आणि मी सकाळी 8 वाजता इथं आलो होतो। काही लहान मुलं, काही तरुणी तर क्रिकेटची प्रॅक्टिस करत होते। मी तर येण्याचा योग काय आहे तर काही दिवसांपासून ज्या तरुण क्रिकेटपटूची चर्चा सुरू आहे त्याचं नाव आहे सचिन धस आणि तो बीडच्या ज्या खेळपट्टीवर ज्यानं प्रॅक्टिस केली ती खेळपट्टी तुम्हाला इथं माझ्या मागे दिसत असेल। याच त्या खेळपट्ट्या आहेत ज्या त्याच्या प्रॅक्टिससाठी बनवण्यात आल्या होत्या। आणि आता सचिनकडे बघून जी पुढची पिढी आहे ती इथं मोठ्या उमेदीनं आज सकाळपासून प्रॅक्टिस करत होती। त्यातल्या अनेकांशी सचिनचे कोच असतील, अजहर शेख त्याचे मित्र असतील, त्यांच्याशी मी बोललो। मैदानाच्या या बाजूला जर का तुम्ही बघितलं तर काही छोटे मुलं वय वर्ष 10 खालचे, त्याच्यापेक्षाही काही मोठे मुलं आणि तरुणी सुद्धा प्रॅक्टिस करताना दिसत आहे। बीडच्या छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात मी सध्या आहे। आपल्यासोबत सचिनचे प्रशिक्षक आणि त्याचे काही मित्र आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूयात। अंडर 19 वर्ल्ड कपची फायनल आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विरोधात होणार आहे। दुपारी 1:30च्या सुमारास सामना चालू होईल आणि सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत खास करून मराठवाड्याच्या सर त्या सचिनच्या खेळीकडे लागलेल्या आहेत। सर तुमचं नाव सगळ्यात पहिले? आदर्श क्रिकेट अकॅडमीचा कोच, सचिनचा कोच, बीड। किती वर्षांपासून म्हणजे तुम्ही कोच? मी जवळपास 20 वर्षापासून कोचिंग करतोय आणि माझ्या हातातून आतापर्यंत 20 मुलं स्टेटसाठी घडले, महाराष्ट्र स्टेटसाठी। भारत ऑस्ट्रेलिया फायनल अंडर 19 वर्ल्ड कपची यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडनं पराभव पत्करावा लागला होता भारताला या आधीच्या काही मॅचेसमध्ये, सिनियरमध्ये। काय अपेक्षा आहे माझ्याकडनं, भारतीय संघाकडनं आणि सचिनकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी आपलं फायनलमध्ये वन साइड मॅच मारून आपल्या वरिष्ठ खेळाडूंना जे मॅच हरवलं ऑस्ट्रेलियानी त्याचा वचपा काढून घ्यावा यावर्षी। आता सचिनकडे येऊया। तुम्ही आता अपेक्षाबद्दल सांगितलं। सचिनची जी सचिनने खेळी केली आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये 96 धावांची खेळी केली, काय वाटलं ते खेळ केल्यानंतर? खूप बरं समाधान देऊन गेली त्याची सचिनची खेळी, कारण की जो आफ्रिकेचा जो फास्ट बॉलिंगचा अटॅक जो होता खूप वरच्या लेवलचा होता आणि हेच पाहायचं होतं की नेपाळबरोबर कमी जे दर्जाचे बॉलर होते त्यांनी स्कोर केला। आता ह्या अटॅकला सचिन स्कोर करतो का ही खूप उत्सुकता होती आम्हाला आणि ते त्यांनी करून दाखवलं सर। आता अनेक जण फेसबुक लाईव्ह बघतात ते BBC मराठीवर। बीडमधनं सचिन येतो, दुष्काळी पट्ट्यातनं येतो, तर सराव कसा करायचा त्याच्याबद्दल, तो तुमच्याकडे नेमका कधी आला, कितवीत असताना आला, तो सराव कसा करायचा त्याच्याबद्दल थोडक्यात? सचिन हा 4.5 वर्षाचा असताना माझ्याकडे आलेला आहे आणि त्यावेळेसपासून आम्ही त्याचा सराव चालू केला आणि कालांतराने ते एवढं पिक करायचं, ते जे काही गोष्टी सांगितल्या एवढं लवकर आत्मसात करायचं की असं वाटायचं की ह्याला एकदा सांगितलं बस पुरे। इतर खेळाडूंना जे 10 वेळ सांगायचं, सचिनला फक्त एक वेळ सांगितलं तो करून घ्यायचा आहे। पण काही गोष्टी ज्या आहेत त्या इम्प्रूव्ह करावं लागतात खेळाडूला, कुठलाही खेळाडू असो। तर अशा कुठल्या गोष्टी होत्या की ज्या त्यानं सातत्यानं म्हणजे 4.5 वर्षाचा असताना आला पण नंतर ते इम्प्रूव्ह करत गेला आणि इथपर्यंत पोहोचला? इम्प्रूव्हमेंट सचिनमध्ये करायचं म्हणलं की फक्त काय तरी शरीरयष्टी खूप किरकोळ होती सर। मग त्याच्यावर आम्ही काय केलं, मेहनत घेतली खूप, त्याला जिम आली वगैरे आणि जे काय त्रुटी होत्या आम्हाला जाणवत होतं की ह्याच्या स्क्वेअर कटमध्ये त्रुटी आहे, तर आम्ही जवळपास म्हणजे स्क्वेअर कट, पुल शॉट, त्याच्यात खूप तारीफ होती त्या पुल शॉटची, स्ट्रेट ड्राईव्हची, तर हे आम्ही जवळपास त्याला 2-3 दिवसात हजार बॉल टाकून एक शॉट त्याचा कम्प्लीट करून घ्यायचो आम्ही सर। तुम्ही बोलताना एक उल्लेख केला आणि तो माझ्यासोबत बोलताना तो उल्लेख होता की बेसिक्स बद्दलचा क्रिकेटच्या, म्हणजे सरांचं म्हणणं होतं की ज्यावेळेस अशा फायनलच्या मॅचेस असतात किंवा त्याच्या आधीच्या मॅचेस असतात त्यावेळेस फटके कसे मारायचे, आक्रमक कसं खेळायचं हे लोकांना सांगितलं होतं, पण सरांनी सचिनला बेसिक्स कसं खेळायचं क्रिकेटचं याच्यावर भर द्यायला सांगितलं जवळपास 1 आठवडा। काय स्ट्रॅटेजी होती? स्ट्रॅटेजी हीच होती की सचिन ज्याप्रमाणे खेळतो खूप म्हणजे जुमानत नाही तो कुठल्याच बॉलरला आणि ते मारत चालतो, पण आम्हाला असं जाणवलं की सध्या विराट कोहली जे बेसिक क्रिकेटने जगामध्ये एक नंबरवर आहे, 100 मारल्या, ते बेसिक क्रिकेटने मारल्या, आडवं तिडवं मारलं नाही। मग तेच उदाहरण आम्ही सचिनला दिलं की बेसिक क्रिकेट खेळूनच तू वर्ल्ड कप खेळ, जेवढं तुला चान्स येईल बेसिक क्रिकेट खेळ, आणि त्याने बेसिक क्रिकेटने सर आज हे मुक्काम गाठलाय। आज प्रशिक्षक म्हणून तुम्हाला मेजर चॅलेंजेस, कारण 20 वर्षांपासून तुम्ही आहात बीडसारख्या ठिकाणी, मी उल्लेख का करतोय बीडचा आणि दुष्काळी भागाचा हे तुम्हाला पुढे कळेल, पण मुंबई पुण्यापेक्षा इथं प्रशिक्षक म्हणून शिकवणं किंवा इतर फॅसिलिटीजचा अभाव, काय चॅलेंजेस जाणवले? खूप अवघड आहे सर बीडमधल्या सगळी, आणि आम्हाला एवढ्या सुविधा नव्हत्या, एवढे चांगले ग्राउंड्स नव्हते। मग त्याच्यातून आम्ही कसं मार्ग काढला की
हाफ टर्फ विकेट बनलेला की आमची तेवढी ताकद नव्हती की फुल टर्फ विकेट बनवून त्याच्यावर सराव करणे, आमची एवढी ताकद नव्हती. आम्ही हाफ टर्फ विकेट बनवल्या आणि पाणी आम्ही विकत घ्यायचो सर. 4 दिवसाला 2 दिवसाला 250 रुपयाचं पाणी विकत घेऊन ते मारलं. इथल्या येणाऱ्या प्रत्येक डीओसीने सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं सर. जो पण त्यांच्याकडे पाणी अवेलेबल आहे त्यांनी आम्हाला दिलं. सो हे सचिनचे प्रशिक्षक होते अझर शेख. पण